तारिणी, आपली चूक नसताना माफी मागणं हे पाप आहे. पण समोरच्याची चूक नसेल तरी पण त्याला दोषी ठरवणं हे पण पापच झालं ना सुमी. या सगळ्यामध्ये कौशिकी मॅडमची काहीच चूक नाही. काय चुकीचं वागल्यात त्या सांग ना. अगं त्या त्यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या आत्मसन्मानाची काळजीच घेत होत्या ना. मग काय चुकलं त्यांचं. आणि अशा माणसांच्या घरात जर निशी लग्न करून जाणार असेल ना तर मला त्याचा खूप आनंद होईल. कौशिकी मॅडम, त्या दिवशी माझ्या वागण्यामुळे तुम्हाला जर त्रास झाला असेल तर माफ करा मला. खरंच मनापासून माफी मागते मी तुमची. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. माझा तसा काही हेतू नव्हता. हवं खरं सांगू का, निशी लग्न करून कुठल्या घरात जाणार याबद्दल खूप धाकधूक लागली होती हो मला. काळजी वाटत होती तिची. किती कोणाच्या घरात जाईल, तिथली माणसं तिची काळजी घेतील का, तिला आपलंसं करतील का, तिला तिकडे काही त्रास नाही ना होणार. पण आता मला कळले की ती तुमच्या घरात लग्न करून जाणार आहे आणि तेही तुमच्या भावाशी होत आहे म्हटल्यावर खूप खूप आनंद झालाय मला. आता तिचं सगळं व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. तिला तिकडे काहीच त्रास नाही होणार. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या चुकीची शिक्षा या नव्याने होऊ घातलेल्या नात्याला नका देऊ प्लीज. कौशिकी मॅडम, जे काही झालंय ते सगळं आपण विसरून जाऊयात आणि हे लग्न, हा पर्वावर असणारा साखरपुडा सगळं आपण आनंदाने स्वीकार करूयात प्लीज. आणि तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. काय वाटतं तुला, तू हे सगळं केल्यावर माझ्या मनात जो तुझ्याबद्दलचा राग येतो निघून जाईल? प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे होतात आणि आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ते होणार आहेत. पण म्हणून आपण ते रुसवे फुगवे धरून बसायचे का? अजिबात काळजी करू नकोस तारिणी, हा साखरपुडा होणार. आणि मला असं वाटतं आता तुम्ही सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागा. आणि तू सुद्धा करवली आहेस ना, खूप तयारी करायची. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा माफ करा. इट्स ओके. चल रेशून घेतो. तुम्ही बसा ना, बसवली ना. या चहा गरम करा. बसा. गार झाला असेल चहा सगळ्यांना.